जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून कणदूर येथे पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे। शेतात काम करत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कणदूर येथील शेतकरी जगन्नाथ बाळू गुंडनके वय 60 हे शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास वारणा कालव्याजवळील माळ नावाच्या शेतात हत्ती गवताला पाणी देण्यासाठी गेले होते। यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली। या हल्ल्यात त्यांच्या हाताला खोलवर जखमा झाल्या आहेत। जखमी अवस्थेत त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर गणेश गुंडनके, अजित गुंडनके व स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना गावात आणून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर जखमा गंभीर दिसल्याने व रक्तस्राव सुरू असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच शिराळा नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक, माजी सरपंच रणधीर नाईक व रघुनाथ पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली। दरम्यान घटनास्थळी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असून वन विभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे। उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक तसेच सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा व जखमी शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।